मित्रांनो, पोलीस यंत्रणेचा वापर करून नीट लक्षात ठेवा, परत ऐका, पोलीस यंत्रणेचा वापर करून एका सिटिंग गृहमंत्र्याला, गृहमंत्री लक्षात ठेवा, गृहमंत्री हे पद काही सोपं नाही. गृहमंत्री म्हणजे राज्यातील सर्व पोलीस त्याच्या अंडर खाली आहे. महाराष्ट्रातील गृहमंत्री हा सर्वात पॉवरफुल गृहमंत्री समजला जातो. अशा सिटिंग गृहमंत्र्याला अनिल देशमुख यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून कशा पद्धतीने पदावरून हटवलं गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि हे हटवणारा व्यक्ती कोण होता? देवेंद्र फडणवीस, म्हणजेच सध्याचे गृहमंत्री. मित्रांनो, ऐकायला हे भयानक वाटेल, परंतु मित्रांनो, आपले लोक हे झोपलेले आहेत, पार आंधळे झालेले आहेत, निस्तेज झालेले आहेत, संवेदना मेलेले आहेत. त्यांना ना लोकशाहीचं भान आहे ना संविधानाचं भान आहे. कोणत्या दुनियेमध्ये आपले लोक जगत आहेत? मित्रांनो, लहानपणापासून आपण पाहत आलेलो आहोत, लहानपणापासून मी स्वतः पाहत आलेलो आहे कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा काम करते. ज्या ज्या वेळेस पोलिसाशी संबंध आला की पैसा, संबंध आला की पैसा, हे सूत्र तयार झालेलं आहे. हे सूत्र काही देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेलं नाही. हे सूत्र काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा होतं, हे सूत्र अगोदरच्या काळामध्ये सुद्धा होतं. परंतु 2014 नंतर एकतर देशाचा गृहमंत्री आपल्या सर्वांना माहीत आहे, त्याच पाऊलावर पाऊल टाकून महाराष्ट्राचा गृहमंत्री काम करत आहे. मित्रांनो, हे फार फार भयानक अशी गोष्ट आहे, इतकी भयानक आहे. आणि यामुळेच संतोष देशमुख असतील, सूर्यवंशी यांना कस्टडीमध्ये मारण्यात आलं. आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री विधानसभेमध्ये म्हणतो पोलिसांची चूक नाही. म्हणजे किती किती भयानक आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट वेगळा आहे आणि गृहमंत्री अगदी स्पष्टपणे खोटं बोलत आहे. त्या गृहमंत्र्याला संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाचवण्याचं काम सुरेश धस करत आहेत. परंतु संतोष देशमुख यांच्या अनुषंगाने सुद्धा पोलीस यंत्रणा किती बरबटलेली आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यावर कोणीही चर्चा करत नाही. एकतर सोमनाथ सूर्यवंशी यांचं प्रकरण पूर्णपणे दाबून टाकलेलं आहे. आणि मित्रांनो, याच्या अगोदर ज्यावेळेस हेच गृहमंत्री होते त्यावेळेस महादेव मुंडे यांचं प्रकरण सुद्धा पूर्णपणे दाबून टाकलं. काल महादेव मुंडे यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ती पत्नी न्यायाची याचिका करत असताना, न्याय मागत असताना पाठीमागे त्यांच्या मुलाच्या डोळ्यातील जे अश्रू आहेत ते अश्रू पाहून ज्याच्या काळजाला पाझर फुटणार नाही तो माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. मित्रांनो, म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला पुढे सांगतो, फक्त अगोदर 2 मिनिटं ऐका. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कोणतो PSI का PI पाटील आहे तो पूर्णपणे दोषी आहे. तो सह आरोपी नाही, तो आरोपी मध्ये आहे. तो 302 मध्ये सुद्धा असला पाहिजे. आणि महाजन आणि दुसरे अजून 1-2 तिथं उपस्थित असणारे हे सुद्धा सह आरोपी असायला पाहिजेत. इतकी ही यंत्रणा बरबटलेली आहे. आणि महादेव मुंडे यांच्या बाबतीत पोलिसांनी का तपास केला नाही, आणि तपास केला नाही म्हणून त्यांच्यावर दोषारोप झाल्यानंतर त्यांची केवळ बदली करून भागणार नाही तर त्यांना कायमच सेवेतून बडतर्फ करायला हवं. आणि मित्रांनो, या विरुद्ध बोलावं लागेल. काय होतं माहितीये का, आपल्याकडे बोलणाराचं तोंड दिसतं, कोणी बोलायचंच नाही अशा पद्धतीची यंत्रणा तयार झालेली आहे. आणि हे जे देशाला आणि राज्याला हे जे 2 गृहमंत्री भेटलेले आहेत यांनी तर पार 3-13 वाजवून टाकलेले आहेत, पार बोऱ्या उडवून टाकलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्यासारखे लोक बोलतात, परंतु काय होतं, ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये एखाद्यावर वेळ येते त्यावेळेस एकमेकांची आपण लोक साथ देत नाहीत, अन्यायाच्या विरोधामध्ये आपण उभा राहत नाहीत आणि याचाच फायदा हे राजकारणी घेतात. मित्रांनो, हे बोलणं खूप महत्वाचं आहे. बोलणं यामुळे महत्वाचं आहे कारण इतका लोकांमध्ये आक्रोश असताना सुद्धा न्याय भेटत नाही. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी
न्याय भेटत नाही, संतोष देशमुख प्रकरणी न्याय भेटत नाही, महादेव मुंडे यांच्या प्रकरणी न्याय भेटत नाही, आणि माऊली सोट असेल याच्या प्रकरणी सुद्धा न्याय भेटत नाही. पोलिसांनी त्यांचं काम जर चोख केलं, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता किंवा पैशाला बळी न पडता, आणि जर न्याय फक्त पैशामुळे आणि राजकीय यंत्रणामुळेच जर भेटणार असेल तर संविधान आहे का, हा खरा प्रश्न आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.